आज कार्तिकी एकादशी। दरवर्षी कार्तिकी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देव उठणी एकादशी साजरी केली जाते। हरिनामाच्या जयघोषामध्ये अवघी पंढरी नगरी ही दुमदुमली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली आहे। यंदा नांदेड जिल्ह्यातील वालेगावकर वारकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला। तसंच यंदा प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील एक विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीलाही महापूजेचा मान मिळाला। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। आज कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा संपन्न झाली। आपण एकंदरीत पाहिलं तर आज ज्या शासकीय महापूजा संपन्न झाली त्यांच्याबरोबर शासकीय महापूजेचा मान नांदेड तालुक्यातील हिमायतनगर येथील रामभाऊ वसेकर वालेगावकर यांना मिळाला। तर प्रथमच जिल्हा परिषदेच्या शाळेतील 2 विद्यार्थ्यांना सुद्धा मोहोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना मान मिळाला आहे। आपण एकत्रित पाहिलं तर आज शासकीय महापूजा झाल्यानंतर जे विठ्ठलाचं लोभस रूप जे आहे ते पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना आपण दाखवत आहोत। आपण एकत्रित पाहिलं तर आज सकाळपासून पूजा झाल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन आता सुरू होत आहे। आपण पंढरपूरमध्ये जवळपास 7 ते 8 लाख भाविक दाखल झाले आपल्याला पाहायला मिळते। आणि आज विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतरचे जे रूप आता सर्वांना पाहायला मिळते। आपण एकत्रित पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक आज शासकीय महापूजा संपन्न झाली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन जेडी समी, माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर। दरम्यान कार्तिकी एकादशी निमित्तानं पंढरपुरात मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। पुण्यातील भाविक राम जांभूळकर यांनी मंदिराची विविध फुलांनी सजावट केली आहे, तर विठ्ठलासह रुक्मिणीचं रूप हे अधिकच खुलून आलंय। आढावा घेतलाय प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। आज कार्तिक यात्रा शुद्ध एकादशी निमित्त आज पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते। विठ्ठलाचा गाभारा असेल, रुक्मिणी मातेचा गाभारा असेल, सोळखांबे असेल, चोरखांबे असेल, त्या आकर्षक अशा विविध रंगीबेरंगीच्या फुलांनी सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये गुलाब असेल, अस्टर असेल, अशा विविध जवळपास 30 प्रकारच्या फुलांनी सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि हे जे संपूर्ण जी सजावट आहे ती विठ्ठल भक्त राम जांभूळकर पुणे येथील या भक्तांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 5 टन फुलांचा वापर करत या विठ्ठलाचा गाभारा असेल, नामदेव पायरी असेल, आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आज पाहिलं तर शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर आज पंढरी नगरी अवघी दुमदुमून गेली आपल्याला पाहायला मिळते। आणि जवळपास आज विठ्ठलाचं जे पदस्पर्श दर्शन आहे त्याला 8 ते 10 तास लागत आहेत। आपण एकंदरीत पाहिलं तर आज विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतर जे विठ्ठलाचं लोभस रूप पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत आपण पाहिलं तर जे भाविक आहेत आता ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? मी नांदेड जिल्हा लोहा येथून आलेला आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी कार्तिक एकादशीसाठी विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी आलेलो आहे। शेतकऱ्यांना सुखी ठेवावी ईश्वराची प्रार्थना। नक्कीच आपण पाहिलं तर आज जे शासकीय पूजा संपन्न झाल्यानंतर जे विठ्ठलाचं लोभस रूप पाहण्यासाठी आणि विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरी नगरीमध्ये लाखोच्या संख्येने भाविक दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतात। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर। दृश्य आपण पाहतोय पंढरपुरातल्या मंदिराला अतिशय आकर्षक आणि सुंदर अशी सजावट फुलांची करण्यात आलेली आहे। त्याची दृश्य आपण पाहतोय तर ज्यावेळी शासकीय महापूजा पार पडली त्यावेळीची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। यानंतर आपले प्रतिनिधी माऊली डांगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पंढरीतला चंद्रभागा तीर नेमका कसा सजलाय याची माहिती घेऊयात प्रतिनिधी माऊली डांगे यांच्याकडून। माऊली। विक्रांत, अगदी नक्कीच बघितलं तर आज चंद्रभागा स्नान अनेक दर्शन विठोबाचे। मी आता चंद्रभागेच्या पहिल्या तीरावर आहे। आपण पाहिलं तर आज सकाळपासूनच चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी ही रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। ज्या भाविकांना शक्य असेल ते भाविकांना मुखदर्शन घेण्याची ही रांग आपल्याला रांगेला लागतात। त्यानंतर आपण पाहिलं तर सध्या 10 ते 12 तास पदस्पर्श दर्शनाला लागत आहेत। आणि ज्या भाविक ही एकादशी निमित्त चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर प्रमुख ज्या दिंड्या आहेत त्या नगर प्रदक्षिणा मारताना आपल्याला पाहायला मिळतंय। चंद्रभागाचा तीर हे विठू नामाच्या जयघोषाने अगदी दुमदुमून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आज सकाळपासूनच स्नान केल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे सगळे भाविक दर्शनासाठी लागतात। आता मी जी दाखवतो आहे की चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर इथूनच हे जे दर्शनाला भाविक जातात आणि ज्या भाविकांना शक्य असेल ते नामदेव पायरीचं दर्शन घेतात।
ज्या भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळत नाहीत ते भाविक कळसाचं दर्शन घेऊन सुद्धा समाधान मानताना आपल्याला पाहायला मिळतं। मी आता या दृश्याच्या माध्यमातून हे दर्शन भाविकांची अलोट गर्दी पंढरपूरमधली आपल्याला दाखवत आहे। विठू नामाच्या जयघोषाने पंढरी नगरी अगदी दुमदुमून गेली आपल्याला पाहायला मिळते। हाच तो चंद्रभागेच्या पहिल्या तीरावरून स्नान केल्यानंतर भाविक जो दर्शनाला जातो हा नामदेव पायरीपाशी समोरचा जो भाग आपल्याला पाहायला मिळतो तो नामदेव पायरीचा आहे की तिथं मुखदर्शन घेतलं जातं। ज्या भाविकांना दर्शन घेता येत नाही ते भाविक सुद्धा कळसाचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आज बघितलं तर आज दुपारी रात्री 2 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली आणि जे नांदेड जिल्ह्यातील दाम्पत्य होतं त्यांना सुद्धा पूजेचा मान मिळाला। आणि खरं तर पहिल्यांदाच बघितलं तर जिल्हा परिषदेच्या शाळेतील जी 2 मुलं होती त्या मुलांना सुद्धा पूजा करण्यासाठी बसण्यासाठी मान मिळाला होता। एकंदरीत मंदिर परिसर चंद्रभागा पहिलं तीर ही अगदी दुमदुमून गेली आपल्याला पाहायला मिळते। मंदिर प्रशासनाकडून पंढरपूरच्या प्रशासनाकडून जी व्यवस्था नागरिकांना केली आपल्याला पाहायला मिळते। कोणत्याही भाविकांना सुलभतेने दर्शन मिळावे यासाठी आता प्रशासन सज्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठा फौज फाटा सुद्धा या पहिल्या तीरावर तैनात असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत गर्दी थांबवण्यासाठी पोलिसांचा सुद्धा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। चंद्रभागेवर आज सकाळपासूनच पंढरी नगरीमध्ये विठू नामाचा जयघोष सुरू आहे आणि आज दुपारपर्यंत हे दिवसभर दिनक्रमा सुरू राहणार आहे। जे वारकऱ्यांना आता प्रदक्षिणा केल्यानंतर जे प्रदक्षिणा घालतात आणि वाळवंटामध्ये येऊन ही प्रदक्षिणा जी मिळवली जाते आणि हा विठू नामाचा जयघोष केला जातो। आज पंढरी नगरी कार्तिक एकादशी निमित्त आज दुमदुमून गेले आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, बरं, धन्यवाद माऊली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.